मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा पुन्हा एकदा दौरा निघालात. कसा दौरा असणार आहे? कुठे कुठे सभा असणार आहेत, भेटी असणार आहेत? आज आंतरवालीहून निघतोय आम्ही अहमदनगर मार्गे आळंदीला एक मोठा कार्यक्रम आहे. परत मला वाटतं आळंदी पुण्यातच आज मुक्काम आहे. कुठे आता नाही सांगता येत मला, चाकण किंवा आळंदी अशा ठिकाणी मुक्काम आहे. त्यानंतर 7 तारखेला कामोठा, खोपोली मार्गे कामोठा, नवी मुंबई, चेंबूर तिथं काय बैठक आहे. त्यानंतर आम्ही दादरला जातोय संध्याकाळी 6 वाजता, 7 तारखेला 6 वाजता. तिथं पण बैठक आहे, वकील बांधवांची पण बैठक आहे, कार्यक्रमाच्या आयोजकांची पण बैठक आहे. आणि तिथं प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी आप्पासाहेबांचा प्रथम पुण्यस्मरण त्या कार्यक्रमाला पण आम्ही जातोय. त्या रात्री 12-1 वाजेपर्यंत 7 तारखेला कार्यक्रम आहे. त्यानंतर तिथून आम्ही मुंबई मार्गे नाशिकला जातोय. नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम आहे. नंतर सटाण्याहून साल्हेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे दुपारी 12 वाजता. त्या कार्यक्रमाला तिथं थांबून पुन्हा 8 तारखेला आम्ही 4 वाजता निघतोय तिथून. संभाजीनगर मार्गे वैजापूरला कार्यक्रम आहे वाटतं, आहे ना? वैजापूरला कार्यक्रम आहे असं वाटतं. त्यामुळं नाशिक मार्गे वैजापूरला, समृद्धी मार्गे पुन्हा संभाजीनगरहून आंतरवालीला. 9 तारखेला सकाळी गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात कार्यक्रम आहेत, भोगलगावला कार्यक्रम आहे. त्यानंतर कोळवाडी मांजरसुंबा घाटला कार्यक्रम आहे 9 तारखेला दुपारी 12 वाजता बीडला. त्यानंतर संध्याकाळी 9 तारखेला संध्याकाळी श्रीगोंद्याला कार्यक्रम आहे, रात्री 8 वाजता आहे तो कार्यक्रम. त्यानंतर तिथून पुन्हा वापस येऊन सकाळी 10 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची पण बैठक आहे, गोदापट्ट्यातली पण आहे. गोदापट्ट्यातले सगळे बांधव बैठकीला, मोठी बैठक आहे 10 तारखेला, त्या बैठकीला येणार आहेत. महाराष्ट्रातले जे शक्य आहेत ते मराठा बांधवसुद्धा सगळे येतील आणि त्यांनी यावं पण शक्य असेल तर. गोदापट्ट्यातली बैठक झाली की लगेच आमरण उपोषण सुरू होणार आहे. तुम्ही आमरण उपोषण करणार आहात, पण शंभूराज देसाईंनी म्हटलंय मराठा आरक्षणाबाबत मार्ग निघत असताना असं वेळोवेळी उपोषण आंदोलन करणं टाळावं. नाही, ते वेगळे स्टेटमेंट त्यांचे येत आहेत आणि अंमलबजावणीला हरकत नाही आहे काही, मग का करू नये हा सुद्धा प्रश्न आहे. ते जवळपास डिसेंबर महिन्यापासून 23 डिसेंबरपासून समितीनं नेमकं केलं काय आत्तापर्यंत ही माहिती आवश्यक आहे. त्यांना समिती काम पण करत नाही असं दिसतंय मराठवाड्यात, कारण मराठवाड्यात खूप नोंदी सापडल्यात. त्यांनी गॅजेट घेऊ म्हणलेले ते, तसं त्यांचं आपलं 3 महिन्यापासूनच ठरलेलं आहे गॅजेटच्या बाबत, पण ते टाळाटाळी करत आता लेखी दिलं की आम्ही मराठवाड्याचं गॅजेट घेऊया. आणखीन मला नाही वाटत ते समितीनं स्वीकारलं, शिंदे समितीनं, तेही त्यांनी सांगावं. मग का उपोषण करू नये? गॅजेट स्वीकारलं आहे का नाही ते सांगितलं नाही. आणखी किती नोंदी आता आणखीन ह्या 2 महिन्याच्या काळात समितीनं किती नोंदी सापडलेल्या आहेत? मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारला आहे का? तो न्यायालयासमोर ठेवणार आहेत का? याबाबतची काही माहिती त्यांच्याकडून आणखीन उपलब्ध होत नाही. ज्या बांधवांना प्रमाणपत्र वितरित केलेत 39 लाख, त्याचा डेटा पण आणखीन पोहोचला नाही. ते 2 दिवसात पाठवू म्हणले होते. केसेसच्या बाबतची प्रक्रिया 3 महिन्यापासून सुरू आहे म्हणतात फक्त. मग त्या आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस नेमक्या मागं घ्यायच्यात कधी? कारण त्याच्यात अनेक मुद्दे आहेत आणि जे सरकार सोडू म्हणले होते ते सोडायचे राहिले आहेत. त्यामुळं नावेलच काय असतं, शेवटी आपण समाजासाठी आणि गोरगरिबांच्या लोकांचं खूप कल्याण झाले. कमीत कमी आत्तापर्यंत 60 लाख मराठ्यांचं कल्याण झालं आहे आणि 60 लाख मराठ्यांनी ज्यांनी परिवाराचे अर्ज केले अशामुळे 1.5 कोटीपेक्षाही जास्त मराठ्यांचं आज राज्यात कल्याण झालं, जे 75 वर्षात झालं नाही. ते या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकीमुळे झालेलं आहे. आणि शेवटची लढाई ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांचा एकदा कायदा पारित होऊन त्यांना प्रमाणपत्र वितरित झाले, बस मराठ्यांचं कल्याण झालं. ते अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं. त्याची प्रक्रिया त्यांना सुरू करायला पाहिजे त्यांनी 10 तारखेपासूनच. म्हणजे त्यांना 15 तारखेच्या अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि माझं विशेष करून एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं, सगळ्या पक्षातल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळात ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांना विधानसभेत आवाज उठवायला पाहिजे आणि उठवावं सुद्धा, ही त्यांना विनंती. कारण मराठा समाज त्या दिवशी त्या अधिवेशनात
डोळे लावून बसणार आहे की कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूनं बोलतोय त्या कायद्याच्या बाजूनं. कारण शेवटी कायदा कायदा आहे आणि एका समाजाचं कल्याण होत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमदार मंत्र्यांचं काम आहे. आणि माझं TV9च्या माध्यमातून विशेष एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला. आपण आपले जे आमदार आहेत ना त्यांना तुम्ही फोनवर किंवा प्रत्यक्ष निवेदन देऊन सांगा की सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाबत याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आवाज उठवा. हे म्हणजे TV9च्या वतीनं मी जाहीरपणानं मराठा समाजाला आवाहन करून विनंतीपूर्वक सांगतोय, आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदाराला सांगा. कारण तो आपल्यामुळंही त्याला ते पद मिळालेलं आहे. आज आपले पोरं मोठे होणार आहेत तर आपल्या आरक्षणाच्या विषयासाठी हे मात्र महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदाराला सांगा की जे 15 तारखेला अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठवाड्यातलं गॅजेटसुद्धा घेतलं पाहिजे समितीनं, त्याला शासकीय दर्जा देऊन ते लागू केलं पाहिजे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण गॅजेट घेतलं पाहिजे आणि सातारा संस्थांचंसुद्धा गॅजेट घेतलं पाहिजे. हे मराठा समाजानं आपल्या आमदाराला आजपासून सांगायला सुरुवात करावी. ही मी TV9च्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन करतो की आजपासून सांगायला सुरुवात करा. दुसरा विषय असा की मराठा समाज आणि न्हावी समाजाबद्दल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की मी राज्यातल्या सर्व समाजाबद्दल नव्हतं बोललो, टिपिकल त्या गावातल्या समाजाबद्दल बोललो होतो. आपण तो बोलतोच कशाला? तो तोंडच नीट नाही, तू बोलतो कशाला रे? तुला स्वतःची जातं कळणार, तुला स्वतःची ओबीसी बांधव कळणार, तो मराठ्यांविषयी एवढं तुला आकस असायचं कारण काय? खरं तर त्यांनी या गोरगरीब न्हावी बांधवांची माफी मागायला पाहिजे. तो जर खास मंत्री असला आणि खास ओबीसीचा नेता असला ना त्याने जाहीरपणाने त्या गोरगरीब न्हावी बांधवांची माफी मागितली पाहिजे. तर तो खास नेता. तो मागणार नसाल ना तर तो जाणून बुजून त्यांचा अपमान करण्यासाठी तो शब्द वापरला, याचा अर्थ असा होणार आहे. आता तू माफी माग त्यांची नसता, तू जर मागणार नसाल तर तू 100% जाणून बुजून न्हावी बांधवांचा, गोरगरिबांचा, ओबीसींचा तो अपमान केला असा अर्थ होणार आहे त्याचा. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि न्हावी समाजाबद्दल छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल न्हावी समाजाची भुजबळ साहेबांनी जाहीर माफी मागावी असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतराळ सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.